नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करत आहे। तर आपण आज पाहणार आहोत वॉटर थेरपी। तर आपण दररोज पाणी पितो, पण त्या पाण्याबरोबर आपण आपली एनर्जी कशी वापरतो, त्या पाण्याबरोबर आपण काय बोलतो। आपल्याला पाणी हे तर जीवनात आवश्यक गोष्ट आहेच, पण त्याबरोबर आपल्या मनातील इच्छा ज्या काही असतील त्या पाण्याने कशा पूर्ण करता येतील हे आज आपण पाहणार आहोत। त्या पाण्याबरोबर आपल्या आयुष्यामध्ये कशी उन्नती होऊ शकते। तर काही लोकांकडे सगळे असते पण आरोग्याची कमतरता असते, तर काही लोकांकडे पैसा हा खूप असतो पण आरोग्य नसते। तर बऱ्याच वेळेस असं होतं की ज्यांच्याकडे आरोग्य आहे त्यांच्याकडे पैसा असतो, पैसा नसतो, आणि ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे आरोग्य नसते। तर तर सर्वांनीच आपल्या आयुष्यामधील प्रत्येक गोष्टीसाठी वॉटर थेरपी केली तरी चालते। आपल्या आयुष्यामध्ये आपण जितक्या पॉझिटिव्ह गोष्टी वापरू तितके आपले आयुष्य पॉझिटिव्ह होत चालते। जितक्या आपण निगेटिव्ह गोष्टींचा विचार करू किंवा जितके निगेटिव्ह बोलू, जितके निगेटिव्ह आपल्यामध्ये बिंबवत जाईल तितके आपल्याकडून निगेटिव्ह गोष्टी होत जातात। त्यामुळे आपण जितका होईल तितका सकारात्मक विचार करायचा आहे, सर्वांशी पॉझिटिव्ह बोलायचे आहे, आणि आपल्याला आपल्या मनातील जी कोणतीही इच्छा असेल तीही आपल्याला पॉझिटिव्ह बोलायची आहे। एका शाळेमध्ये एक प्रयोग केला होता की दोन काचेच्या ग्लासामध्ये पाणी घेतले होते। तर एका ग्लासाला दररोज पॉझिटिव्ह अफर्मेशन दिल्या आणि एका ग्लासाला निगेटिव्ह अफर्मेशन दिल्या। तर दोन कुंड्यांमध्ये त्या ग्लासातले पाणी म्हणजे एका कुंडीमध्ये पॉझिटिव्ह अफर्मेशन दिलेल्या ते पाणी एकाच कुंडीतल्या झाडाला घातले आणि एका कुंडीला निगेटिव्ह अफर्मेशन दिलेले पाणी घातले। तर ते काही दिवसानंतर म्हणजे कमीत कमी 20-21 दिवसानंतर त्या झाडामध्ये इतका काही बदल दिसून आला की जे पॉझिटिव्ह अफर्मेशन दिलेले झाड आहे ते एकदम असं टवटवीत तेजस्वी झाड झालेले होते, आणि जे निगेटिव्ह अफर्मेशन दिलेले झाड आहे ते एकदम त्याला कधी पाणीच मिळालं नाही की काय असं दिसत होतं। तर एकदम असं सुकून चाललेलं होतं। तर आपल्याला याच्यातून काय शिकायचे आहे, तर आपण जितके पॉझिटिव्ह राहू तितके उत्साही राहू तितके आपल्यामध्ये सकारात्मक बदल होणार आहेत, आणि आपण जर निगेटिव्ह राहिलो तर तितके निगेटिव्ह आपल्यामध्ये प्रवेश करणार आहे। त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह राहायचे। पाण्याला जितक्या पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊ तितके आपले आयुष्य पॉझिटिव्ह होते। त्यामुळे आपल्या पृथ्वीवरती जर 75% पाणी आहे, शरीरालाही आपल्या पाण्याची खूप काही गरज असते। त्यामुळे पाणी ही गोष्ट आपल्या आयुष्यासाठी आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची आहे। तर पाण्याला जर आपल्याला अफर्मेशन देता आल्या तर आपल्या इतके सुखकर कोणीच नाही। जर आपल्याकडे काचेची वॉटर बॉटल असेल तर त्या बॉटलमध्ये पाणी घेऊन किंवा काचेच्या ग्लासामध्ये पाणी घेऊन त्या बॉटलला आपल्याला अफर्मेशन द्यायचे आहे। प्रत्येकाने लक्षात ठेवायचे आहे की आपल्याला एक सवय लावून घ्यायची आहे। आपण ज्या वेळेस पाणी पिऊ दिवसातून कमीत कमी 2-3 वेळेस तरी आपण काचेच्या ग्लासामध्ये पाणी प्यायचे आहे, आणि त्या पाण्याकडे पाहून किंवा पाण्याला घट्ट दोन्ही हातामध्ये पकडून ग्लास पकडून त्याला आपल्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे आहेत, आणि आपण त्या पाण्यामध्ये पाहायचे आहे। आपण जर एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेतलं असेल तर ते पाणी हातामध्ये घेऊन आपल्याला एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे। 1-2 वेळा आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे। 2 मिनिटं शांत होऊन आपल्याला आपल्या डोक्यामधील जे काही विचार आहेत ते बाजूला करायचे आहेत, आणि त्यानंतर आपल्याला आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या पॉझिटिव्ह मध्ये बोलायच्या आहेत। जर एखाद्याला खरंच नोकरीची खूप गरज असेल किंवा आपल्याला कोणत्याही गोष्टीची खूप गरज आहे तर ती गोष्ट आपल्याला पाहिजे आहे, त्यासाठी आपण ही अफर्मेशन द्यायचे आहेत की मला नोकरी मिळाली आहे। पॉझिटिव्ह मध्ये आपण बोललो तर सर्व गोष्टी पॉझिटिव्ह मिळतात। असे म्हणायचे नाही की मला नोकरीची गरज आहे, अशी अफर्मेशन द्यायची आहे की मला नोकरी मिळाली आहे। आपण दिवसातून कमीत कमी 3-4 वेळा अशी अफर्मेशन द्यायची। कोणतीही इच्छा घेताना सुरुवातीला एकच इच्छा घ्या, ती पूर्ण झाल्यानंतर आपण दुसरी इच्छा घ्यायची आहे। माणसाकडे तर तसे सुखाची लिस्टच लागलेली असते की आपल्याला खूप काही सुखाची अपेक्षा असते किंवा हे असतं। तर आपण प्रत्येक वेळेस एकच इच्छा घ्यायची आहे आणि ती आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये बोलून दररोज बोलायची आहे, आणि आपल्याला थँक्यू युनिव्हर्सची म्हणायचे आहे। आपले सेन्स वापरून डोळ्याने स्वप्न बघायचे आहे। आपण ज्या वेळेस डोळे उघडे ठेवून पूर्णपणे त्या पाण्यामध्ये बघू किंवा ज्या वेळेस आपण त्या पाण्याला मनापासून पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊ, मला जॉब लागला आहे किंवा माझं लग्न झालं आहे, ज्याला लग्नाची गरज असेल
करायचे आहे किंवा ज्याचं लग्नाचं वय आहे त्यांनी अशी अफर्मेशन द्यायची आहे की माझं लग्न झालं आहे. त्यावेळेस आपण आपल्या मेंदूला एकदम शांत करून पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊ, त्यावेळेस ते आपले विचार सर्व त्या पाण्यामध्ये उतरतात. त्यामुळे आपल्याला एकदम शांत होऊन 2-3 मिनिटांमध्ये आपल्याला त्या पाण्याकडे पाहून पॉझिटिव्ह मध्ये अफर्मेशन द्यायचे आहे. जास्तीत जास्त करून आपण काचेच्या ग्लासामध्ये दिवसातून 2-3 वेळा तरी पाणी प्यायला घ्या. आनंदी राहा, खुश राहा, पॉझिटिव्ह राहा. पॉझिटिव्ह राहिल्यामुळे आपल्यामध्ये खूप काही सकारात्मक बदल घडतात आणि पॉझिटिव्ह वातावरणामध्ये सर्वच माणसं खुश राहतात. त्यामुळे आपल्या घरातील वातावरण जर खुश ठेवायचं असेल तर आपल्यापासून सुरुवात करा आणि आपण पॉझिटिव्ह राहा. ही पाण्याची रेमेडी ही खूप साधी आणि सिंपल कोणीही करू शकतं अशा पद्धतीची रेमेडी आहे. तर तुम्ही पाण्यावरती हा प्रयोग नक्कीच करून बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.